श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्रामधील स्वामींनी विष्णुबुवा यांचा अहंकार कसा दूर केला ही परमपवित्र कथा. भक्तांनो, स्वामींच्या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची नित्य नियमाने सेवा केल्यास आणि त्यांच्या कथा ऐकल्यास जीवनामध्ये खूप चांगले अनुभव लोकांना आलेले आहेत. मनोवांछित फळे लोकांना मिळालेली आहेत. तसेच त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती लाभलेली आहे. याचा लाखो लोकांना अनुभव आहे. तर अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. विष्णुबुवा जोग यांनीही महाराजांस दत्त अवतारी म्हणून किताब दिला. जेव्हा महाराजांची व त्यांची समक्ष गाठ पडली तेव्हा समर्थांच्या दैनिक सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली. अक्कलकोटचे राजे मालोजी राजे भोसले यांना वेदांत विषय ऐकण्यास फार छंद होता. ज्ञानेश्वरी सारखे अनेक गहन ग्रंथ समजण्यासाठी त्यांनी रामभाऊ चिंचणीकर, गोपाळशास्त्री हेरळीकर सारखी मंडळी वेतन देऊन पदरी ठेवली होती. राजवाड्यात नित्य वेदांताची चर्चा चालत असे. विष्णुबुवा जोग यांनी मुंबईत वेदांतावर प्राकृत टीका करून अनेक पुस्तके प्रसिद्ध केली होती. ते व्याख्यानेही उत्तम देत असत. मालोजी राजेंच्या कानावर हे आले होते तेव्हा त्यांनी विष्णुबुवांना अक्कलकोटास बोलाविले. तेव्हा जोगबुवांनी बरेच दिवस वेदांत चर्चा राजाच्या दरबारी केली. एक दिवस श्री स्वामी मालोजी राजेंकडे जाऊन त्यांनी वेदांतावर भाषण केले. त्यावेळी विष्णुबुवांच्या बरोबर 3 पारशी गृहस्थ होते. श्री स्वामींचे दर्शन घेतल्यावर वेदांत चर्चा झाली व शेवटी ब्रह्मपद तदाकार वृत्ती काय केल्याने प्राप्त होते असा प्रश्न त्यांनी स्वामींना विचारला. तेव्हा श्री स्वामी गप्प राहिले व हसत राहिले. जोगबुवांनी त्यांना वेडेच ठरविले. त्यांना काही सांगता येत नाही म्हणून ते हसत आहेत असे त्यांना वाटले. आपणच मोठे विद्वान श्रेष्ठ आहोत असा अभिमान धरून त्या 3 पारशांसह विष्णुबुवा मुक्कामी गेले. सर्वजण रात्री झोपले तेव्हा बुवांच्या स्वप्नात असंख्य विंचू त्यांच्या अंगावर चढले आहेत व त्यांना दंश करीत आहेत असे दृश्य दिसले. बुवा स्वप्नात भयभीन होऊन मेलो मेलो असे ओरडत उठले. जवळच झोपलेले पारशी गृहस्थ जागे झाले व जोगांना सावध व्हा असे म्हणू लागले. तेव्हा रात्रीच्या स्वप्नाचे वर्णन त्यांनी त्या पारशांना सांगितले व आपण श्री स्वामी महाराजांना नावे ठेवली त्याचे हे फळ नसेल ना अशी शंका बुवांच्या मनात आली. सकाळ झाल्यावर श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी परत ते तिघे बुवांबरोबर आले
व परत वेदांत चर्चा करून ब्रह्मपदांच्या कालच्याच प्रश्नाचे उत्तर विचारू लागले. तेव्हा श्री स्वामी म्हणाले, हत गाढवा, स्वप्नात हजारो विंचू तुझे अंगावर चढले म्हणून तू घाबरतोस? स्वप्नातील विंचू चावला तर बोंब मारीत उठलास आणि गोष्टी तर वेदांताच्या करतोस. तू तर केवळ पढत मूर्ख आहेस. ब्रह्मपद तदाकार वृत्ती होणे का वाटेवर पडले आहे काय? वेदांत वाचाळपणा करून कोटींवर कोटी करून वेदांत बोललास म्हणून योगी झालास की काय? उठ, चालता हो. श्री स्वामींचे हे बोल ऐकून जोगबुवा मनातून खाजील झाले व श्री स्वामींना वंदन करून परत फिरले. त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी श्री स्वामींनी त्यांचा अहंकार दूर करून त्याला ब्रह्मपदास योग्य पुरुष केले. त्यावेळी विष्णुबुवांची खात्री झाली की स्वामी महाराज हे अवतारी पुरुषच आहेत. भक्तांनो, अहंकार हाच माणसाचा मोठा शत्रू आहे. मित्रांनो, अशा प्रकारे श्री स्वामी चरित्रामधील ही परमपवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.